काय म्हणाल, काय मागणी आपली? मी बाळापूर तर पुरमेपाडा क्षेत्रातला शेतकरी, एक बाधित शेतकरी आहे. माझं नाव शिवाजी वामन पगारे आहे. आम्ही कलेक्टर साहेबांनाही निवेदन दिलं, पण त्याच्याबद्दल त्यांनी आमचं काहीच ऐकून घेतलेलं नाही आहे. कारण त्याच्या प्रति आम्हाला काही मिळालं नाही. आणि 2 लाख आणि 1.5 लाख याच्याने महागाई किती झालेली आहे. याच्यावर आपण काय करायला याचं कोणीच काही म्हणजे आम्हा शेतकऱ्यांना कोणी वालीच नाही आहे असं झालेलं आहे. मायपावरने मोजणी करायची, मायपावरने शेती घ्यायची, नोंदी टाकून दिल्या. शेतकऱ्यांना विचारलं नाही की आम्ही नोंदी टाकल्या तुमच्या कशा करता टाकल्या आहे. आम्ही टाकू दिल्या नसत्या तेव्हा नोंदी, तेव्हा आम्हाला झोपेत ठेवलं आहे त्यांनी आणि झोपेत नोंदी टाकून घेतल्या आहे. आम्ही जेव्हा उतारे काढले तेव्हा उतार्यावर त्या नोंदी समजल्या, प्रांताच्या नोंदीची तुमची जमीन अधिग्रहण झालेली आहे. मग हे कुठून आम्हाला स्क्वेअर फुटने भाव पाहिजे आणि 1 टाईम पेमेंट पाहिजे. हीच आमची भाषा आहे. पुढचा आमचा सत्याग्रह चालूच राहणार आहे. आम्ही सत्याग्रह मागे हटणार नाही. आम्ही काय सांगाल, काय आपली भूमिका आहे, काय आंदोलनाची दिशा ठरणार? आज आम्ही या ठिकाणी रविवारी सर्व बाळापूर ते पुरमेपाडा म्हणजे बाळापूर, वडजई, पिंपरी, सावदे ते पुरमेपाड्यातील 9 गावातल्या शेतकऱ्यांनी संयुक्तरित्या बैठक घेतलेली आहे. व दिनांक 16 पासून होणाऱ्या संयुक्त मोजणीला सर्व शेतकऱ्यांनी विरोध करणार आहेत व कुठल्याही प्रकारे शासनाला सहकार्य करणार नाही. याचं कारण असं की यापूर्वी देखील धुळे जिल्ह्यामध्ये नळडाणा बोरवे रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचं संपादन झालेलं आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अतिशय कवडी मोबदला हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुढील नवीन रेल्वे मार्गासाठी कुठलाही शेतकरी आपली शेतजमीन देण्यासाठी तयार नाही आहे. शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. मागणी क्रमांक 1, सर्वात पहिले जो मोबदला आहे शासनानं तो आधीच्या रेल्वे मार्गामध्ये हेक्टरी दिलेला आहे, तो मोबदला आज स्क्वेअर मीटरने देण्यात यावा. दुसरी मागणी जी की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 आणि 6च्या धर्तीवर मोबदला देण्यात यावा. तिसरी मागणी ही आहे की समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांना ज्या प्रकारे 1 टाईम सेटलमेंटने मोबदला देण्यात आलेला होता त्या प्रकारे मोबदला देण्यात यावा. आणि या रेल्वे मार्ग जो आहे हा जमिनीपासून 20 ते 25 फूट वरती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे 3 तुकडे होणार आहेत व उर्वरित भागाची पूर्णपणे जमिनीची नासाडी होणार आहे. त्यामुळे उर्वरित शेतजमिनीला सुद्धा बाजारभावानुसार मोबदला देण्यात यावा. या संदर्भात आम्ही वेळोवेळी माननीय जिल्हाधिकारी असेल, माननीय सक्षम प्राधिकारी, प्रांताधिकारी असेल यांना निवेदन दिलेलं आहे. शासनाने कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नसून 16 तारखेला आर्वी आणि पुरमेपाडा येथे मोजणी लावलेली आहे. तरी कुठल्याच प्रकारे कुठलाच शेतकरी या मोजणीला सहकार्य करणार नाही. या मोजणीला सर्व शेतकऱ्यांची 100% विरोध राहणार आहे. पुढची भूमिका काय राहणार? नाही, आम्ही मोजणी करू देणार. आम्ही कुठल्याच प्रकारची मोजणी आम्ही करू देणार नाही. वेळ पडली तर आम्हाला जीव जरी द्यावा लागला तरी चालेल, परंतु आम्ही कुठल्या प्रकारची मोजणी शासनाला करू देणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.